हाय, आज आपण पाहणार आहे रव्याचा क्रिस्पी डोसा। तर रवा मी 10 मिनिटं भिजून घेतलेला आहे। आता मी त्यात लागल तसे पाणी आणि मीठ घालणार आहे। 1 चमचा डाळीचं पीठ आणि 1 चमचापेक्षा कमी थोडंसं मैदा, डोसा आणि चवीनुसार मीठ सगळं मिक्स करून घेणार आहे। रवा आपला छान भिजलेला आहे, सगळं मिक्स केलं। आता मी त्याच्यात लागेल तसं पाणी घालणार आहे, मिक्स करून घेते। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण तव्यावरती डोसा घालणार आहोत। तवा तापलेला आहे, ब्रशिंग करून घेते, तेलाचं ऑइलिंग करून घेते। हो, डोसा टाकते आणि डोशामध्ये सगळं टाकलं। डोसा पलटी करून घेतला आहे, तेल लावून घेतलं आहे। पहा, 10 मिनिटं फक्त रवा भिजवलेला आहे। किती छान क्रिस्पी असा आपला डोसा। दोन्ही बाजूनी चांगला आपल्याला त्याला क्रिस्पी करून घ्यायचा आहे। डोसा संगे खायला मी खोबरं, पंढरपुरी डाळ आणि थोडेसे शेंगदाणे, थोडासा आल्याचा तुकडा, 1-2 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर वाटून घेऊन त्याच्यावरती मी फोडणी केली आहे।
बाय. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.